शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये 2 दसरा मेळा होणार आहे। पाहायला गेलं तर शिवतीर्थ या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने उद्धव ठाकरे या ठिकाणी संबोधित करणार, तर दुसरीकडे आझाद मैदान या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे या दसरा मेळ्यामध्ये संबोधित करणार आहे। पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये आतापासूनच या ठिकाणी दसरा मेळाव्यानिमित्त बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। सोनं विचाराचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि भगवच रक्त अशा प्रकारचा या बॅनरवरती मजकूर या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे असतील, दिवंगत नेते आनंद दिघे असतील यांचे फोटोसह छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि धनुष्यबाण या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आझाद मैदान या ठिकाणी 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे आणि त्यासाठी आता महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून लोक या दसरा मेळाव्यासाठी येणार। दुसरीकडे शिवतीर्थच्या ठिकाणी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावरती अनेक लोक जमणार आहेत। त्यामुळे विचारांचं सोनं कशा प्रकारचं लुटणार आणि या ठिकाणी रावणाचा दहन कशा प्रकारचा करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका बघता वार आणि प्रतिवार असा टोला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे असतील व त्यांचे पूर्ण या ठिकाणी शिवसैनिक असतील ते देखील या आझाद मैदान या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते भाषण करणार आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये कशा प्रकारे एकत्र येतील याचा देखील कानमंत्र या शिवतीर्थावर केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्यातच आता शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल व इथं मनसे असेल सर्वच पक्ष आता कामाला लागले। त्यामुळे दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कशा प्रकारे या दसरा मेळाव्यामध्ये कशा प्रकारे या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधलं जाणार, त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं। त्यामुळे मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, इतरत्र या ठिकाणी आता कशा प्रकारे भगवा कोणाचा कशा प्रकारे फडकेल, या भाजप कशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा आपली बाजी मारणार का या ठिकाणी सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता रोज गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।